राज्य शासनाने घातलेल्या सुपारी आणि तंबाखूच्या बंदी विरोधात पानटपरी चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। 4x4 फूट आकाराच्या पानाच्या टपरीमध्ये उभा राहून रंगलेल्या बोटांनी पान लावत असलेला तरुण इतकीच पान टपरी सगळ्यांना दिसते, पण त्या टपरीवर 3 ते 4 कुटुंबांचा प्रपंच चालत असतो। अवघ्या 4 ते 5 हजार रुपये वेतनावर पान टपऱ्यांवरील कर्मचारी 12 ते 16 तास उभे राहून काम करतात। वय 30च्या पुढे, त्यामुळे पान टपरी बंद झाली तर त्यांना नोकऱ्या कोण देणार? शिक्षण नाही, भांडवलही नाही, त्यामुळे ते काय करू शकतील याचा शासनाने विचार करावा। किंवाम जाफरानी पान दुकाने भारतात कुठेही चालू शकत नाहीत। आपल्या सरकारला किंवाम जाफरानी खाल्ली की कॅन्सर होतो असा जावई शोध लागला आहे। दिवसातून कितीही सिगरेट ओढल्या तरी कॅन्सर होत नाही म्हणून सिगरेट चालू ठेवली। भरपूर दारू प्यायली की माणूस 100 वर्षे जगतो असे सरकारला वाटल्याने श्रीमंतांची दारूची दुकाने आणि बार रोज शेकडो संख्येने वाढवायचे ठरवले आहे, अशी माहिती पान असोसिएशनचे शरद मोरे यांनी दिली। राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखू विक्रीच्या निर्णयाचा निषेध करत पुण्यातील 30,000 पान विक्रेत्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापून विविध मागण्यांसाठी राज्यभरातील पानटपरी चालकांचा मोर्चा काढला। पान विक्रेत्यांच्या पोटावर पाय आणण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने सुपारी आणि तंबाखूवर घातलेल्या 1 वर्षांच्या बंदीविरोधात पान व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात पुणे पान असोसिएशनचे जुबेर तांबोळी, नागेंद्र प्रताप सिंग, शरद मोरे, चंद्रशेखर चाकोते, गंगाधर साष्टे, प्रवीण जगताप, संतोष शिर्डीकर यांच्यासह हजारो पान टपरी चालक सहभागी झाले होते।